बोला. नमस्कार. मी पल्लवी विनोद सुपेकर. मी बिबेवाडी पुणे येथे राहते. पुण्यामध्ये स्वारगेट शाखेला मी इन्शुरन्स ऍडवायझर म्हणून गेली 18 वर्षे काम करत आहे. स्वस्तिश्री वेल्थ क्रिएटर्स या नावाने माझी स्वतःची फर्म आहे. या कामाची सुरुवात किंवा या फर्मची सुरुवात किंवा त्या फर्मला नाव देण्याचं क्रेडिट पूर्णपणे महाशाळेला जातं. मी 2020 सालापासून महाशाळेबरोबर कनेक्ट आहे आणि महाशाळेमुळे माझ्यामध्ये खूप काही चेंजेस झालेले आहेत. त्यासाठी मी त्यांचे आभारी आहे. माझ्या कामाची ओळख देताना मी हे सांगू इच्छिते, जे 18 वर्षामध्ये मी काम करते त्यामध्ये माझे जवळजवळ 1000 क्लायंट झालेले आहेत आणि हा क्लायंट बेस मला आता इतका छान मिळालेला आहे की त्यामुळे मी जे सुरुवातीच्या काळामध्ये काम केलं 1 to 1 भेटू वगैरे तसं काम करण्याची मला आता गरज नाही वाटत आहे. तर ही डिजिटल मार्केटिंगचं हे जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये डिजिटली प्रत्येकापर्यंत पोहोचून मी इन्शुरन्स आता सध्या विकत आहे. आणि दुसरं म्हणजे की पुण्यामध्ये ज्या प्रकारे कलेक्शन सेंटर वगैरे माझं अथोराइज कलेक्शन सेंटर आहे आणि तिथे मी सर्वच प्रकारच्या इन्शुरन्स सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते. त्यामध्ये तुमची जरी प्रिव्हियस पॉलिसी अदर एजंटकडे असेल किंवा तुमच्या एजंटची एजन्सी बंद झाली असेल आणि तुमची पॉलिसी लॅप्स असेल तर त्या संदर्भातल्या सर्व प्रकारची कामे मी करून देते. तसेच नवीन इन्शुरन्स काढायचा असेल तर त्यामध्ये फक्त की जसं की तुम्ही बघत असाल पावलोपावली एजंट आहेत आणि मी त्यांना नाही म्हणत नाहीये, पण काही ठिकाणी असं बघितलं जातं की जे प्लॅन आले तेच सुचवले जातात क्लायंटला. परंतु मी पहिल्यापासूनच जे काम करत आहे ते नीड बेस्ड सेलिंग वरती, म्हणजे की माझ्या क्लायंटला त्याच्या जागी मी आहे असं समजून मला त्यांना काय देता येईल. जसं की त्यांचा छोटा मुलगा आहे तर त्याच्यासाठी मी एज्युकेशनल प्लॅन कसा देऊ शकते, मुलगी आहे तर त्यांच्यासाठी मी कन्यादान प्लॅन कसा सुचवू शकते, घरात रिटायर होणारे पर्सन आहेत काही वर्षांनी तर ते जोपर्यंत त्यांचं अर्निंग एज आहे जोपर्यंत ते कमवते आहेत तोपर्यंत मी त्यांना सेव्हिंगची सवय लावून ते इन्व्हेस्टमेंट मध्ये कसं वाढवून त्यांना परतावा मिळेल हे मी सुचवते. आणि माझ्या ऍक्च्युली कामामध्ये हेच गमक आहे की 18 वर्षामध्ये जो पहिल्या वर्षीचा कस्टमर माझा जोडला गेलेला आहे माझ्याशी तो आज सगळ्यात माझ्या बरोबर टिकून आहे आणि त्याचा मला अभिमानही आहे. माझ्या कस्टमर मध्ये बरेच जण मला हे सांगत असतात की मॅडम तुमची सर्व्हिस आम्हाला चांगल्या प्रकारे आवडली म्हणूनच आम्ही न्यू प्लॅन लॉन्च झाला कुठूनही काहीही कळालं तरी पहिलं तुमचा तर कॉल येतोच पण आम्हीही तुमची वाट बघत थांबलेलो असतो. आम्हाला जर काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आम्ही फक्त तुमची वाट बघतो का तर तुमची सर्व्हिस बेस्ट आहे. माझ्या कामाचं गमक हेच आहे की मी अगदी सुरुवातीपासून पॉलिसी काढल्यापासून पॉलिसी आता बऱ्यापैकी माझ्या पॉलिसी मॅच्युअर पण झाल्या ज्या मी 15 वर्षाच्या दिल्या होत्या सुरुवातीच्या काळात तर त्यांच्या मॅच्युरिटीचे क्लेम सुद्धा मी त्यांना व्यवस्थित मिळवून देण्यापर्यंत त्यांच्या सोबत कनेक्ट राहिलेली आहे आणि त्यामुळेच माझा बिझनेस चांगल्या पद्धतीने चाललेला आहे. दुसरं म्हणजे तुम्ही माझ्याकडून इन्शुरन्स का घ्यावा याबद्दलही मी हेच सांगेन की तुम्हाला कुठल्याही प्रकारे पॉलिसी सेल करण्यापुरतं तुमच्याशी कनेक्शन ठेवलंय तुमच्याशी बोलतीये आणि पॉलिसी करून घेतली आणि पुढे जाऊन तुम्हीच तुमचा इन्शुरन्सचा प्रीमियम भरा असं कधीही होणार नाही. किंवा भरण्यासाठी जी काही मदत लागते ती सुद्धा तुम्हाला माझ्याकडून मिळेल. पॉलिसी काढल्यापासून मॅच्युरिटी पर्यंत किंवा मध्ये मध्ये जर बोनसचा प्लॅन आपण घेतला तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला मिळणारे जे मनी बॅकचे अमाऊंट असते ती सुद्धा तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचेपर्यंत माझी सर्व्हिस तुम्हाला व्यवस्थित प्रकारे राहील. आणि माझ्या फर्म मध्ये आता सध्या 3 मुलं काम करत आहेत. सुरुवातीला मलाही वाटलं होतं की हे काम एकट्यानेच होईल पण तसं होत नाही आणि 1-2 करता करता सध्या 3 मुलं माझ्यासोबत काम करत आहेत आणि त्यांनाही माझ्यासारखंच मी इन्शुरन्स एजन्सी घेण्याचं सुचवत आहे. तर ते माझ्याप्रमाणेच चांगल्या प्रकारे सर्व्हिस देऊन स्वतःला स्वतःच्या पायावर उभं करण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद सर. थँक्यू मॅडम, थँक्यू.